नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। 6 ऑक्टोबर सांभाळून घ्यावे लागणार आहे, पण 6 ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि पश्चिमी मराठवाड्यातल्या पश्चिमी विदर्भातल्या भागांना याचा बराचसा त्रास मात्र कमी होणार आहे। मित्रांनो, या पावसाला यायला कधी कधी 2ही वाजतात, 1:30 वाजतात, काही ठिकाणी 12-1 वाजताच पूर्व विदर्भामध्ये तो सुरू होतोय, पण मराठवाड्यामध्ये तो 2-3 वाजल्याच्या नंतरच त्याची सक्रियता आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली। काही ठिकाणी 2:30 वाजता, काही ठिकाणी 2 वाजता हा पाऊस काल दिलेल्या वेळेनुसारच तिथे दाखल झालाय, काही ठिकाणी अर्ध्या घंट्याचा मागे पुढे सरकतोय आणि तो मराठवाड्यामधल्या पश्चिमी भागांमध्ये, विदर्भातल्याही पश्चिमी भागांमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा तो 70% भागांना होतच नाहीये, की तुम्हाला मागे दिलेला शब्द होता। 70% म्हणण्यापेक्षा 80% भागाला तो झाला नाही, पण 20% भागांना मात्र मुसळधार बरसलाय, जोरदार बरसलाय। काही ठिकाणी नुसतं पत्रम पाणी सटकारा पडायसारखा बरसलाय, तर काही ठिकाणी चांदण भरी ते वाहुणीपर्यंत या पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये बरसलाय। पण आता पूर्व विदर्भातल्या पावसाला माघार घ्यायला जो काही मान्सून अडकलेला आहे तो माघार घ्यायला अगदी 24 तास बाकी आहेत। म्हणजे उद्या मध्यरात्रीपर्यंत, म्हणजे 6 तारखेच्या संध्याकाळनंतर या भागातला पाऊस हा माघार घेतोय। तर या भागामधल्या चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, त्यानंतर नांदेड पट्ट्यामध्येही अडकलाय, तर 6 तारखेला तोही उद्याच्या दिवसच राहील आणि त्यानंतर तो माघार घेतोय। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे ते आपल्याला करायचे आहेत। आता विभागानुसार आणि जिल्ह्यानुसार मान्सूनच्या जाण्याची परिस्थिती किंवा ह्या 2-4 दिवसामध्ये वातावरणाची कशी क्रेज असेल त्याबद्दल आपण स्पष्ट बोलूयात। तसं पाहायला गेलं तर खानदेशच्या जिल्ह्यांना 6 तारखेला पावसाचा धाक तर नाहीच, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा उद्या जवळपास 6 ऑक्टोबरला पावसाचा फारसा मोठा धाक नाहीये। तिथे फक्त तुरळकच ठिकाणी धाराशिवमध्ये, सोलापूरमध्ये आणि सांगलीमध्ये मोजक्या ठिकाणी 1-2 गावाला आजच्या पेक्षाही उद्याची परिस्थिती कमी होऊन जाईल, पण तरी सुद्धा 4 आणि 5 वाजता आभाळ उत्तरेकडनं येताना दिसेल आणि काही ठिकाणी पूर्वेकडनं येताना दिसेल। तर अशा लोकेशनला ढगांचा आकार थोडा मोठा असतो, अशा शेतकऱ्यांनी 3-4 वाजता थोडं सतर्क राहायचंय। उद्याच्या दिवस असा सांभाळायचा आहे पश्चिम महाराष्ट्राने। खानदेशला तर फारसा काहीच नाही, 1-2 ठिकाणी जळगावच्या आणि धुळ्याच्या भागामध्ये ढग चमकू लागतील, ते दुपारी किंवा 3 वाजता ऍक्टिव्ह होतील आणि एकदा ते विरघळून गेले की तुमच्या भागात ते परत संध्याकाळी सुद्धा येणार नाहीत। तर अशी परिस्थिती ह्या खानदेशची आहे, कारण की या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रात वारे आता थोडी जोराने वाहतील, त्यामुळे गरमीची लेवल थोडी मागे पुढे होऊ शकते। ठीक आहे, तर पावसाची भीती आता 6 तारखेपासून या पश्चिम महाराष्ट्राची आणि खानदेशची संपली। सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो। आता मेन पॉइंट होतोय जालना, बीड, लातूर, धाराशिव पट्टा, त्यानंतर परभणी पट्टा या भागांचा विषय। मित्रांनो, नांदेड आणि लातूरला थोडे अडथळे आहेत, परभणीला सुद्धा थोडे अडथळे आहेत उद्याच्या दिवस, पण या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 2 ते 2:30 वाजेपर्यंत भीती नाही। खळेदळे करायचे, सकाळच्या पाळी लवकर निघायचे आणि 2:30-3च्या हिशोबामध्ये ते काम आटपून घ्यायचे। तसंही 7 तारखेला तुम्ही बिंदास करू शकता, पण जर 6 तारखेला 6 ऑक्टोबरला हे करायचं असेल तर ह्या भागातल्या शेतकऱ्यांनी विनंती आहे। जालन्याचा पाऊस तर पहिलेही बराचसा कमी झालाय, आज परतोच्या काही ठिकाणी गरजून पडलाय, पण ती टक्केवारी 80%पेक्षाही कमी होती, म्हणजे उघाड 80% आहे आणि 20% भागांनाच तो पाऊस होतोय, पण धाक मात्र सगळ्या शेतकऱ्यांना बसतोय, कारण की हे ढग कुठं पडायचं सांगता येत नाही। तर त्या ढगांमधनं सुद्धा दिनांक 7 ऑक्टोबरला सकाळपासूनच उघाड भेटणार आहे संबंध महाराष्ट्राला। त्यानंतर जो काही पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांना परेशानी चालली, त्या सुद्धा जिल्ह्यांची परेशानी 7 तारखेपासून पुढे निघून जाणार आहे, 7 तारखेलाच निघून जाणार आहे। पण 6 तारखेला मध्यरात्री तो माघार घेईल, त्यामुळे 7 तारीख उजळली दिवसभरामध्ये जो पाऊस 20-25% किंवा 30-40% भाग घ्यायचा आहे, तो पाऊस फक्त 1% येऊन पोहोचेल, म्हणजे कुठेतरी बनला आणि कुठेतरी पडला अशा हिशोबाचं राहील। अशी परिस्थिती जी उघाड मिळाली जालन्याला आतापर्यंत, जी उघाड मिळाली आहे बुलढाण्याला, जी उघाड मिळाली जाफराबाद भोकरदनला, ती उघाड आता मिळणार आहे पूर्व विदर्भाला, तेही 5-7 दिवस, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही काम नाहीये। तर आता बुलढाणा जिल्हा असेल, धाराशिव पट्टा असेल आणि अनेक भाग असतील, हे आता मध्यंतरी 2 भागाचे 2 तुकडे आहेत, पण धाराशिव, सोलापूर आणि सांगली पट्टा, कोल्हापूर पट्टा
यांना 11 आणि 12 तारखेच्या हिशोबामध्ये थोडं वातावरण कर्नाटकमध्ये जास्त झाल्यामुळे ह्या भागांना पावसाची शक्यता राहू शकते, पण याचा विदर्भाला आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या खानदेशला सुद्धा याचा फटका बसणार नाही. एकंदरीत शेवटची राहिलेली 6 तारीख कशी बशी तरी सहन करा. पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना आव्हान असेल. नंतर तुम्हाला सोयाबीन काढायला, सोयाबीन सोंगायला, कापूस काढायला भरपूर असा वेळ मिळणार आहे. दिवाळीच्या अपडेट संदर्भात जो पाऊस ज्या बाबतीत तुम्हाला मी मागे सुद्धा महिन्यात सांगितली की यंदा दिवाळीमध्ये सुद्धा पाणी आहे, तर तो पाणी सुद्धा येण्याचे चान्सेस आहेत. पण आपण त्याची फिक्स गॅरंटी किंवा फिक्स तो येणारच आहे का किंवा तो धाकच आहे का, काय होतं आम्ही पाऊस सांगितला की मजूर काय करतात, थोडीशी नखरे करायला लागतात की 10 रुपयाचा 10 रुपये वेचणीला चालू वाटतात कापूस, तो 12 मागतात, 11 मागतात. त्यांनाही सांगितलंय वारंवार की तुम्ही यांना सहकार्य करा. हे दिवस वाईट झाले शेतकऱ्यांवरती, तर ते सुद्धा शेतकरीच आहेत. पण या दोघांचं संगमत होऊन थोडंसं हिशोबाने घ्या. पण ह्या वेळशी नक्कीच श्रीमंत सर आपण याच्यावरती बोलणारच आहोत शेतकरी समृद्धी मिशनवरती. ठीक आहे, तर ह्या काळामध्ये त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. तर पावसाची रिअल चेल तुम्हाला सगळ्यांना समजली असेल. तर मित्रांनो, जे काही नवीन आले असतील त्यांनी हा व्हिडिओ परत बघायचा आहे. आता शेतकरी समृद्धी मिशन किंवा शेतकऱ्यांच्या प्लॅनिंग बद्दल बोलायचं असेल तर मला खालनं कमेंट येऊ द्या, मी त्यावरती बोलेल. सध्या आपण काय करूयात, आजची संध्याकाळ कशी जाईल म्हणजे आजच्या 5 तारखेची. तर आज नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस चालू आहे. आणि ठिकाणी तो रात्रभर काही काही ठिकाणी कमी होत किंवा जास्त होत असं बरसणार आहे. देलगूर परिसरामध्ये 1-2 ठिकाणी मुसळधारीचा इशारा आहे. लातूर परिसरातही परिस्थिती जास्त पद्धतीने वाढू शकते. सेलूच्या काही भागामध्ये पावसाच्या सरी कोसळताना मॉडेलनुसार दिसत आहेत आणि ही पद्धत मंठ्यापर्यंत, जिंतूर पट्ट्यापर्यंतही जाऊ शकते. धाराशिव बीडमध्ये देखील आहे. त्यानंतर पुणे परिसरामध्ये, अहिल्यानगरच्या सारवा, कासार वगैरे भागामध्ये सुद्धा आजच्या 5 ऑक्टोबरची मध्यरात्र पावसाची राहू शकते. त्याबद्दल देखील शेतकऱ्यांनी अलर्ट राहायला पाहिजे. त्यानंतर परिस्थिती थोडी श्रीगोंदा, साताऱ्याची देखील वाढताना असा अंदाज दिसतोय. त्यामुळे ह्या देखील भागातल्या शेतकऱ्यांनी थोडंसं अलर्टमध्ये राहायला पाहिजे. चला अनेक जणांच्या कमेंट घ्यायच्या आपल्याला. लोणार सोमठाणा हा भाग कुठला आहे किंवा लोणार सरोवरचा जर भाग असेल तर पाऊस तुमच्या भागामध्ये सुद्धा आज काही ठिकाणी पडणार आहे. हे बघा, बरेच जण कार्यक्रमासाठी फोन करतायत तुमचा कार्यक्रम ठेवायचा म्हणून, पण तुम्ही तो फोन न करता व्हॉट्सअपला मेसेज करा ना, मला समजेल की बाबा कुणाचं काय काम आहे. ऑलरेडी आपण अंदाज तर व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. कुणाचा फोनवरती देखील इमर्जन्सी असते तोही अंदाज देतोय. पण दिवसभर माझी पण शेतीची कामं बंद पडतात या कामामुळे. नांदेडला चालू आहे नक्कीच. उदगीरला काय सांगू, उदगीरला आता सध्या एका तासामध्ये पाऊस आगमन करतोय. 1 ते 1.5 तासामध्ये अंदाजे 70 मिनिटाच्या आसपास, 70 ते 75 मिनिटाच्या आसपास तो पाऊस तुमच्या भागात येतोय. पूर्वेकडील भागांना अर्ध्या घंट्यामध्ये येतोय आणि पश्चिमेकडील भागांना 2 तासामध्ये येतोय. ह्या तालुक्याच्या दोन्ही टोकाचा अंतर 1 तासाच्या माइंड रेंजमध्ये आहे. तो पाऊस येणार आहे आणि उद्याचे दिवस तुमच्या भागामध्ये पाऊस आहे. 7 तारखेपासून तो निघून जाईल. उदगीर असेल, नांदेडचे सर्व तालुके असतील, यवतमाळचे सर्व तालुके, पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांचे सर्व तालुके हे आता 7 तारखेपासून मोकळे होत आहेत. परभणीला देखील आज संध्याकाळच्या वेळेला सुद्धा पाऊस आगमन झालाय. काही ठिकाणी तो पडतोय आणि पडणार देखील आहे. तर एक्झॅक्टली बघा, शेतकरी समृद्धी मिशनचा पहिल्या प्लॅननुसार क्रमांक 1चा जो काही टप्पा आहे, पहिली गोष्ट आपण पेरणीवरती घालतोय. पेरणी जर शेतकऱ्यांनी रब्बीची नाहीये तर खरीपाची पेरणी जर अडकून धरली तर ह्या भागातल्या शेतकऱ्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं. कारण की जसं तुम्हाला बोललं जायचं की सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांना नाही विकला का दळून खाणार आहे का, तर त्या पद्धतीने सांगतो. यांनी जर खताचं याच्या औषधांना खर्च आपण खरेदी केले, हे का पेणार आहेत का ते औषधं आणि ते खतं खाणार आहेत का. कारण की यांनी काय केलेलं असतं, तुम्ही घेताय कर्ज, तुम्ही घेताय जे लोन ते 1 लाखापासून तर 5 लाखापर्यंत असेल. पण यांचं जे लोन आहे, यांचं करोडोमध्ये लोन घेतलेलं असतं सरकारकडनं. या केलेल्या मॅन्युफॅक्चरिंग मधनं जो काही त्यांचा नफा मिळणार असतो तुमच्या क्षेत्रातनं, तो नफा मिळवण्यासाठी ते लाखो करोडची इन्व्हेस्टमेंट किंवा लोन घेतात. ही लोन त्यांच्यावरती भारी पडू शकते, यांची दिवाळीखोरी निघू शकते आणि यासाठी हे तुमच्यासाठी सरकारला भांडू देखील शकतात. आणि ही टॉप लेवलची माणसं असल्यामुळे सरकार त्यांचं कदाचित ऐकू सुद्धा शकतं. त्यामुळे आपण 1 वर्ष पेरणी आवर्जून थांबवली पाहिजे असा माझा वैयक्तिक सल्ला आहे. किंवा कामापुरतं पेरलं पाहिजे. एका माध्यमातून असं सांगितलं पाहिजे तुम्हाला की सगळ्या शेतकऱ्यांना 10 एकर शेत जर असेल, सरासरी सगळ्यांना 10 एकर असेल तर त्यात 1च एकर पेरण्याची परवानगी द्यायला पाहिजे किंवा 2 एकर पेरण्याची परवानगी द्यायला पाहिजे. 8 एकरमध्ये बिंदास्त जनावर चालून टाका. तर अशा पद्धतीचं एक शेड्यूल पाहिजे. त्यानंतर दुसरा विषय असा येतोय, तुम्ही आता बघताय मंगेश साबळे यांचं उपोषण नाकातून रक्त येईपर्यंत चालू आहे.
पण तिथे एकही मीडिया तिथे जात नाही. आपली तरी पोरं थोडी सोशल मीडियावरती वगैरे तिथले व्हिडिओज क्लिपा पाठवतात, त्यामुळे इकडील भागातल्या लोकांपर्यंत ती माहिती पोहोचते. जर त्या लोकेशनचं त्या साबळे सरांचं जर आपण बघितलं ना की नाकात नरकते ना, हे ज्या गोष्टी आहेत त्या अंगावरती राग येण्यासारख्या आहेत, ह्या लोकांपर्यंत पोहोचल्या नाही पाहिजे, अख्ख्या महाराष्ट्राचा उठाव व्हायला नाही पाहिजे म्हणून हे अडवलं देखील जाते. अशी ही यंत्रणा कामाला लागलेली आहे. सुधरा जरा असं हे सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला वारंवार करतोय. तर कमेंटचा वर्ष अजून होते, सगळ्या जिल्ह्यांची माहिती ऑलरेडी दिली आहे. तर पुन्हा जाता जाता एवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय की पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश त्याबरोबर दक्षिण महाराष्ट्रातल्या पावसाचा प्रमाण आता जवळपास उद्या 24 तासामध्ये जी काही 10-20% भागांना पडायचा तो आता कमी होणार आहे. आज 5 तारीख सुद्धा अहिल्यानगर, पुणे वगैरे भागामध्ये तो पाऊस असणार आहे. पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भात देखील तो पाऊस असणारच आहे. 6 तारखेचा पाऊस नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, भंडारा या भागात देखील समाविष्ट आहे. आणि त्यानंतर उद्याच्याच दिवस फक्त ढगा वगैरे निघतील, पण तुम्हाला दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत काम करण्याची संधी मिळेल. तर जय शिवराय, धन्यवाद. बीडला अभिषेक हरिनंद सर, पाऊस आजचे दिवस आहे, उद्यापासून पाऊस कमी होऊन जातोय आणि 7 तारखेपासून बिनधास्त कामं करायला आपल्याला वेळ मिळतोय. 3 तारखेच्या सध्याला आम्ही आलो होतो पण आपली वेळ मिळाली नाही. ओम करके सर कसं काय मिळाली नाही मला समजच नाही. मी बाहेर झोपास शेकडो लोक सेल्फी काढत होते, त्या नादामध्ये तुमच्याकडे दुर्लक्ष झालं असेल, पण काही काळजी करू नका. आता इथून पुढे मला फिरतीवरती राहायचं आहे, थोडी शेतीचे कामं वगैरे चालू आहे. तुमच्यासारखेच सोयाबीन गोळा करणं वगैरे कापणं हे सगळं तुमच्यासारखंच करावं लागतंय. हे कामं करणं चालू आहे, त्यामुळे थोडासा वेळ मिळत नाहीये. हिंगोली जिल्ह्याची अवधूत माहिती राहिली नाही अवधूत सर, ती माहिती दिलेली आहे. तुम्ही उशीर आलात. 7:30ला आपला जागी असतो. हिंगोलीला आजही संध्याकाळी पडणार आहे, थोडं उद्या कमी होऊन जाईल जोर, पण 7 तारखेपासून चांगली उघाड मिळून जाईल. आणि उद्याच्या दिवस जसे आपण तुम्हाला मागे सांगितलं ते 4, 5, 6 पावसाच्या आहेत. 70%, 60% भागांना तो पडणार आहे, पण 70% भागांना पडणार नाही, पण 30% आणि 40% भागांना पडणार आहे असं तुम्हाला त्यामध्ये बोललेलं होतं. आणि आपल्या ग्रुपच्या माध्यमातून पूरग्रस्तांना जी काही मदत झाली असेल थोडीफार का होईना, ती 8 तारखेला आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत. आणि विषय असा आहे की ह्या गोष्टीला अजूनही चालना मिळायला पाहिजे, अजूनही मोठं याचं व्यासपीठ व्हायला पाहिजे, पण तसं दिसत नाही. बीडला लक्ष्मण करपे सर, आपल्या भागामध्ये थोडेफार शितोडे पडतील, पण आजच्या सारखी देखील परिस्थिती नाहीये. आणि विषय असा आहे 7 तारखेपासून तुम्ही बिनधास्त कामे करू शकता. पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.